जवळजवळ सुनील भाऊ, गोविंद भाऊ यांना जवळजवळ आता पहिले 10 एकर कांद्याला त्यांनी खत घेतलं होतं. 6 एकर लाल कांदे काढले, त्याच्यानंतर 10 एकर उन्हाळी कांदे, त्याच्यानंतर आता डाळिंब पिकासाठी बेसल डोस आहे. आणि परत ज्या रानात लाल कांदे काढले त्या रानामध्ये 3 एकरचे परत त्या जमिनीत 3 एकरचे उन्हाळी कांदे आहेत. तर आता बघू शकता हे जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं पुन्हा खत आलेलं आहे. कसं काय रिपोर्ट वाटले तुम्हाला खताचे? एक नंबर. लाल कांदे कसं काय निघाले? इतर वर्षापेक्षा या वर्षी ॲव्हरेज 100% जास्त निघाला. इतर शेतकऱ्यांचे कांदे होते का या भागात लाल कांदे? कांदे होते पण गोल्टाच राहिला नसतो, म्हणजे निघालेच ते लोक. क्वालिटीच नाही राहिली. तुमचे किती निघाले? तुमच्यावाले तरी असं समजायचं का 3 एकरामध्ये आम्हाला 2.5 ते 3 लाख रुपये झाले. बरोबर. पैकी पैसा झाला. म्हणजे जे कांदे येणार नव्हते जास्त पावसाने खराब होणार होते, हो, 100%. मागच्या वर्षी आमचे काढायचे पैसे सुद्धा भेटले नव्हते काय. चालू वर्षी निघाले. हो. त्याच्यानंतर 10 एकर कांद्याला घेतलं, ते पण कांदे आता तुमचे 2 महिन्याचे झाले टॉपला कांदे. दाखवतो तुम्हाला. आणि आता तुम्ही कशासाठी घेतलेलं आहे? आता उन्हाळा कांदा लावायचा बागेमध्ये, लाल कांद्याच्या जागेवर. बागाला आणि उन्हाळ कांद्याला. तर बघू शकता हे जे शेतकरी बांधवांना रिपोर्ट भेटला ते पुन्हा 10-10 एकरासाठी खतं घेत आहे. कारण की रिपोर्ट बोलतो साहेब, कारण की कमी खर्चात चांगलं उत्पादन ही जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खतं काढून देत आहे. ते इतर शेतकरी बांधवांनी पण एकदा अवश्य वापरून बघा. धन्यवाद भाऊ. धन्यवाद.